बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवार आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वाचाळवीरांनी बोलताना काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय। बुलढाण्यातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला। अजित पवारांना कुठे तक्रार करायची ते करू शकतात, हिंदुत्वावर तडजोड नाही असं म्हणत नितेश राणेंनी अजित पवारांना सुनावलं, तर अजित पवारांनी तक्रार केल्याबद्दल माहीत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर गेल्या काही दिवसांमध्ये बेताल वक्तव्य नेतेमंडळांची सुरू आहेत आणि त्या संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवार सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। वाचाळवीरांनी बोलताना काळजी घेण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलंय। बुलढाण्यातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला, तर अजित पवारांना कुठे तक्रार करायची आहे ते करू शकतात, हिंदुत्वावर तडजोड नाही असं म्हणत नितेश राणेंनी अजित पवारांना सुनावलंय। वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय। कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। ठीक आहे, राग येतो, आम्हाला येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात। त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे। अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही। त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे। वरिष्ठांशी बोलले ते काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता, एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही। मला असं वाटतं की अजितदादाने कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही, किंवा अशी तक्रार झाली आहे की हेही मला माहीत नाही, पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत, ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात। अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात। त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे, मी चर्चा केली आहे, त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील।